नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास टोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। इयत्ता 7वी, विषय मराठी सुलभ भारती, माध्यम आहे हिंदी, पद्यपाठ क्रमांक 8 शब्दांचे घर। मार्गदर्शक श्री विश्वास टोंबरे व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर। कवितेचे कवी आहेत कल्याण इनामदार। शब्दांचे घर कसं असतं हे या कवितेमध्ये सांगितलेलं आहे। कारण शब्द जरी असेल तर त्याला काना, मात्रा, वेलांट्या ह्या सगळ्या असतातच आणि हे आपल्याला माहीत आहे। आणि त्यावरूनच त्या शब्दांना एक वेगळ्या प्रकारची धार निर्माण होत असते, हे या कवितेमध्ये सांगितलेलं आहे। आता शब्दांचे घर ही कविता आपण त्याचं वाचन करणार आहोत। बघा, सुंदर सुंदर शब्दांचे, सुंदर 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 सुंदर। आता इथे सुंदर सुंदर हा शब्द आलेला आहे। आता ही कविता शब्द किती सुंदर आहेत ते इथे सांगितलेले आहे। सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर। त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर, त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर। सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर, घरात होता काना, मात्रा, वेलांटीचा मेळ, घरात होता काना, मात्रा, वेलांटीचा मेळ। एकोप्याने खेळायचे, एकोप्याने खेळायचे सगळे अक्षर खेळ, एकोप्याने खेळायचे सगळे अक्षर खेळ, एकोप्याने खेळायचे सगळे अक्षर खेळ। विरामचिन्हाची होती सोबत वरचे वर, विरामचिन्हांची होती सोबत वरचे वर, विरामचिन्हांची होती सोबत वरचे वर। सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर। एखाद्याची धुसफूस सुद्धा, एखाद्याची धुसफूस सुद्धा, एखाद्याची धुसफूस सुद्धा हवी हवीशी छान, एखाद्याची धुसफूस सुद्धा हवी हवीशी छान। प्रत्येकाला अर्थ वेगळा, प्रत्येकाला अर्थ वेगळा, प्रत्येकाला अर्थ वेगळा सुख दुःखाचे भान, प्रत्येकाला अर्थ वेगळा सुख दुःखाचे भान। मधले अंतर कुरवाळाया, मधले अंतर कुरवाळाया, मधले अंतर कुरवाळाया रेघांचे छप्पर, मधले अंतर कुरवाळाया रेघांचे छप्पर। सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर। कानोकानी कुजबुजताना, कानोकानी कुजबुजताना, कानोकानी कुजबुजताना अंकुर मन कोवळा, कानोकानी कुजबुजताना अंकुर मन कोवळा। वाट मोकळी होऊन लागे,
वाट मोकळी होऊन लागे, वाट मोकळी होऊन लागे कवितेचाही लळा, वाट मोकळी होऊन लागे कवितेचाही लळा. अवतीभोवती झिरपत राही, अवतीभोवती झिरपत राही, अवतीभोवती झिरपत राही गाणे काळीजभर, अवतीभोवती झिरपत राही गाणे काळीजभर. सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. या कवितेचे कवी आहेत कल्याण इनामदार. कल्याण इनामदार या कवितेचं आपण गायन केलेलं आहे, कवितेचं वाचनही झालेलं आहे. आता वाचन जर म्हटलं तर वाचन बघा. सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर, त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर, घरात होता काना मात्रा वेलांटीचा मेळ, एकोप्याने खेळायचे सगळे अक्षर खेळ, विरामचिन्हाचीही होती सोबत वरचेवर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. एखाद्याची दुसपूसुद्धा हवी हवीशी छान, प्रत्येकाला अर्थ वेगळा सुखदुःखाचे भान, मधले अंतर कुरवाळाया रेघांचे छप्पर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. कानोकानी कुजबुजताना अंकुर मन कोवळा, वाट मोकळी होऊन लागे कवितेचाही लळा, अवतीभोवती झिरपत राही गाणे काळीजभर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. अशा प्रकारे या कवितेचं वाचन सुद्धा आपण केलेलं आहे. आता कवी इनामदार यांनी या कवितेमध्ये शब्द हे किती महत्त्वाचे असतात आणि शब्दांना जो काही काना मात्रा वेलांट्या आहेत त्या काना मात्रा वेलांटीमुळे किती लय निर्माण होते आणि त्यामध्ये किती सुंदरता निर्माण होते हे या कवितेमध्ये सांगितलेलं आहे. आता इथे कल्याण इनामदार यांनी आभाळाचे पंख, अजब गाणी, अक्षर गाणी, धमाल गाणी असं त्यांचं बालसाहित्य प्रसिद्ध आहे आणि त्यांनी आपले विचार जे आहेत ते भाषेद्वारेच त्यामधून सुखदुःख त्यांनी व्यक्त केलेलं आहे. ही जी कविता आहे या कवितेमधून सुद्धा आपल्या अवतीभोवतीचे जे शब्द आहेत त्या शब्दांचं वर्णन हे त्यांनी ते कसे सुंदर आहेत हे यात सांगितलेलं आहे. आता इथे काही शब्द असे आहेत की हळवे, हळवे म्हणजे काय कोमल, मेळ म्हणजे एकत्र असणे, धुसफूस म्हणजे जळफळणे, भान लक्ष ध्यान आणि झिरपणे म्हणजे पाझरणे, असे काही शब्द या कवितेमध्ये नवीन आलेले आहेत. शब्दांचे घर ही कल्याण इनामदार लिखित कविता शब्दांचे वेगळेपण, त्यांची खासियत आपल्यासमोर घेऊन येते. प्रस्तुत कवितेतून कवीने आपल्या अवतीभोवतीचा शब्दांचा वावर, शब्दांच्या वेगवेगळ्या सुंदर तऱ्हा असल्याचे मार्मिकरित्या या कवितेमध्ये मांडलेलं आहे. या कवितेचा भावार्थ काय आहे? सुंदर सुंदर शब्दांचे एक सुंदर सुंदर घर आहे. त्या घरात कोमल हळवे स्वर राहतात. या घरात काना मात्रा वेलांटीचा मेळ साधून आलाय. अक्षरे देखील एकजुटीने सुंदर खेळ खेळतात. त्यांना सोबत करणारी विरामचिन्हे देखील खेळतात. एकजुटीने राहणारे हे सुंदर शब्दांचे सुंदर घर आहे. या शब्दांच्या घरामध्ये काही शब्दांची चिडचिड सुद्धा छान आणि हवी हवीशी वाटते. प्रत्येक शब्दाचा आपापला वेगळा अर्थ असला तरी एकमेकांच्या सुखदुःखाची जाणीव एकमेकांना आहे. त्यांच्यात दुरावा निर्माण झाला तरी त्यांना एकत्र ठेवण्यासाठी त्यांच्यावर रेषांचे छप्पर मांडले आहे. असे हे एकमेकांना सांभाळून घेणारे सुंदर शब्दांचे सुंदर घर आहे. शब्द उमललेले कोवळे भाव एकमेकांच्या कानी कुजबुजून सांगतात. मनातील भावनांना वाट मोकळी करताच कवितेचा दळा लागतो. भावना कवितेतून उमटू लागतात. सभोवताली मनात गाणे पाझरत राहते. असे हे लळा लावणारे सुंदर शब्दांचे सुंदर घर आहे. असा या कवितेचा अर्थ एकत्रित या कवितेमध्ये सांगितलेला आहे. त्याचबरोबर या कवितेमध्ये शब्द आहेत बघा. स्वर म्हणजे सूर, एकोपा म्हणजे एकजूट, हळवे कोमल भान लक्ष ध्यान,
छप्पर म्हणजे छत, छतावरील आच्छादन, सुंदर, देखणे, मनोहर. रेघा, रेघ, रेषा, ओळ, झिरपणे, पाझरणे. लळा, जिव्हाळा, काळीज हृदय. अंकुर, जमिनीतून उगवलेले ताजे कोवळे दल. धुसफूस, मनातल्या मनात होणारी चढफड. स्फुरणे, अकस्मात सुचणे, श्वसन, श्वास. सखा, मित्र, समर्थ, सक्षम. कातर, कात्री असे शब्द होते. आता एका वाक्यात उत्तर लिहा असे काही प्रश्न आहेत त्या कवितेवर आधारित आपण बघणार आहोत. सुंदर सुंदर शब्दांचे घर कसे होते? उत्तर आहे सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर होते. पुढचा प्रश्न आहे, घरात कोणाचा मेळ होता? घरात काना, मात्रा आणि वेलांटीचा मेळ होता. पुढचा प्रश्न आहे, मधले अंतर कोरवाळा या घरात काय होते? उत्तर आहे मधले अंतर कोरवाळा या घरात रेघांचे छप्पर होते. प्रस्तुत कवितेतून कवीने कोणाचे वर्णन केले आहे? प्रस्तुत कवितेतून कवीने सुंदर शब्दांच्या सुंदर घराचे वर्णन केलेले आहे. घरात सगळे एकोप्याने काय खेळायचे? घरात सगळे एकोप्याने अक्षर खेळ खेळायचे. अशा प्रकारे एका वाक्यात उत्तरं या ठिकाणी दिलेली आहेत. पुढचा प्रश्न आहे, कोणते लिहा? शब्दांच्या घरात राहणारे काना, मात्रा आणि वेलांटी. घरात एकोप्याने खेळणारे कोण आहेत? काना, मात्रा आणि वेलांटीच. अवतीभोवती झिरपणारे गाणे आहेत. आता काही ओळी पूर्ण करायला दिल्यात बघा. घरात होता टिंबटिंब, घरात होता काना, मात्रा, वेलांटीचा मेळ, टिंबटिंब अक्षर खेळ, एकोप्याने खेळायचे अक्षर खेळ. एखाद्याची टिंबटिंब, एखाद्याची धुसफूस सुद्धा हवी हवीशी छान, टिंबटिंब भान, त्यामध्ये प्रत्येकाला अर्थ वेगळा, सुखदुःखाचे भान. पुढचा आहे, कानोकानी टिंबटिंब, कानोकानी कुजबुजताना अंकुर मन मोकळा, टिंबटिंबचाही कवितेचा लळा, वाट मोकळी होऊन लागे कवितेचाही लळा. अशा प्रकारच्या या कवितेच्या ओळी या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. इथे पुन्हा एकदा ही कविता वाचायला दिलेली आहे. या कवितेचं वाचन करायचं आहे. सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर, त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर. घरात होता काना, मात्रा, वेलांटीचा मेळ, एकोप्याने खेळायचे सगळे अक्षर खेळ. विरामन चिन्हाची होती सोबत वरचेवर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. एखाद्याची धुसफूस सुद्धा हवी हवीशी छान, प्रत्येकाला अर्थ वेगळा, सुखदुःखाचे भान. मधले अंतर कुरवाळा या रेघांचे छप्पर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. कानोकानी कुजबुजताना अंकुर मन कोवळा, वाट मोकळी होऊन लागे कवितेचाही लळा. अवतीभोवती झिरपत राही गाणे काळीज भर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. अशा प्रकारे या कवितेचं आपण वाचन पुन्हा एकदा केलेलं आहे. आता शब्दांच्या घरात कोण कोण असल्याचे कवी सांगतो. उत्तर आहे, शब्दांच्या घरात हळवे स्वर राहत आहेत, याबरोबर काना, मात्रा, वेलांटी आणि विरामचिन्हेही राहतात. सुंदर घरात सुंदर शब्दांतून काय स्फुरते? सुंदर घरात शब्द कुजबुजताना एखादा अंकुर फुटतो, तर कधी कवितेचाही लळा लागतो. याच शब्दामधून गाणे उमटून अवतीभोवती झिरपत राहते. सुंदर शब्दातून या अशा अनेक गोष्टी स्फुरतात. आता पुढचा एक प्रश्न जोड्या लावा बघा. अरे अ गट आणि ब गट आहे. अ गटामध्ये रेघांचे झिरपणारे सुखदुःखाचे कवितेचा, ब गटामध्ये लळा, भान, छप्पर, गान अशी चार चार शब्द दिले आहेत बघा आपण. रेघांचे छप्पर, झिरपणारे गान, सुखदुःखाचे भान आणि कवितेचा लळा अशा जोड्या लावलेल्या आहेत इथे. पुढचा प्रश्न आहे, एखाद्याची धुसफूस सुद्धा हवी हवीशी छान, प्रत्येकाला अर्थ वेगळा, सुखदुःखाचे भान. वरील ओळीतील आशय सौंदर्य स्पष्ट करायला सांगितलेलं आहे. आता इथे काय सांगितलं की शब्दांचे घर या कवितेत कवी कल्याण इनामदार यांनी शब्दांचा वावर कुठे व कसा असतो याचे सहज चित्रण केले आहे. शब्दांच्या या घरात इतर अनेक गोष्टी राहत असताना या घरात काही शब्दांची चिडचिड देखील हवी हवीशी वाटते. प्रत्येक शब्दाचा वेगळा अर्थ असूनही त्या शब्दांना एकमेकाच्या सुखदुःखाची जाण आहे. असं या एखाद्याची धुसफूस सुद्धा हवी हवीशी छान, प्रत्येकाला अर्थ वेगळा, सुखदुःखाची भान अशा या ओळीचा एक आशय सौंदर्य या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. कारण शब्दांच्या या गुणांमुळेच काय झालेलं आहे, शब्दांचं घर बनलेलं आहे. खालील शब्दांपासून अर्थपूर्ण शब्द बनवा बघा. लाटिवे
लाटिवे हे 3 शब्द आहे. लांटिवे त्याच्यापासून तयार काय केला? वेलांटी. परझित याच्यामध्ये पुढचा तयार झालेला शब्द झिरपत. रछप्प त्यापासून तयार झालेला छप्पर. जरळी भका यापासून तयार झालेला शब्द काळीजभर. आता शब्दांचे घर या कवितेमध्ये काही चौकटी दिलेल्या आहेत आणि ती चौकट पूर्ण करायची आपल्याला. बसा इथे अशी बाराखडी आहे ना, त्या बाराखडीचा एक भाग दिलेला आहे. क का की की कू कू असा एक भाग आहे. क का की की कू कू. मग त्याच्यावरून बघा, क कप, का काटा, की वेलांटी पहिली किसनी, वेलांटी दुसरी की किव, पहिला उकार कुचा कुसुम, दुसरा उकार कोचा कूट आणि नंतर पुढे काय केलंय? क का की की कू के, के बांध खाली दाखवला इथे, म्हणजे कला मात्रा के केर, कला 2 मात्रे कैरी, नंतर कला 1 मात्रा काना त्याच्याहून काय झालेला कोपरा, कला 2 मात्रे 1 काना कौल आणि कवरानुसार कंठ. अशा प्रकारे बाराखडीतून हे शब्द इथे तयार केलेले आहेत. असाच पुढचा एक शब्द आहे आपण पाहणार आहोत. सण हा शब्द दिलेला आहे आणि या सण या शब्दापासून तयार झालेले शब्द बघा. सण पुढे सा, सा, सचा स घेतला, सा म्हणजे साप. सी, सीचा शब्द झाला सीताफळ, पहिली वेलांटी होती. दुसरा शब्द सी आहे सीचा सीता. तिसरा शब्द आहे सु, ओकार आहे पहिला म्हणजे सुनील. पुढचा शब्द आहे सु दुसरा म्हणजे सूप. आणि पुढचा आहे सु परत घेतलाय इकडे सूप, नंतर इकडे सैनिक, सोने, सौर ऊर्जा आणि संगत. अशा प्रकारे इथे हे शब्द घेतलेले आहेत. चौकोनातील अक्षरामध्ये शब्दयोगी अव्यय लपलेले आहेत. उभ्या आडव्या तिरप्या पद्धतीने अक्षरे घेऊन शब्दयोगी अव्यय बनवावं लिहा. इथे काही शब्द बघा आपण पाहणार आहोत. इथे चौकटी दाखवल्यात साठी आणि खाली असे शब्द घेतलेत. आता याची इथे आणखी दुसरे शब्द बघा. प्रमाणे, सकट, समोर, पुढे, मागे, वर, नजीक, सारखा, नंतर असे शब्द आता इथे आपण तयार केले होते. पुढचा प्रश्न आहे, विरामचिन्हांचा वापर करून परिच्छेद सुवाच्य अक्षरात पुन्हा द्यायचा आहे. हा मुलांनो, शाळेत तुम्हाला अनेक मित्र असतात. आता इथे पूर्णविराम आहे का? नाही. तुमची काळजी घेणारे, तुमचे आरोग्य जपणारे असे अनेक मित्र तुमच्या सभोवती आहेत. कोण बरे आहेत हे मित्र असा प्रश्न तुम्हाला निश्चितच पडेल. आपल्याकडे फळे फुले सावली देणारे वृक्ष, आपल्याला पिण्यासाठी पाणी देणाऱ्या नद्या, श्वसनासाठी ऑक्सिजन देणारी हवा, आपण ज्यावर निवांतपणे राहतो अशी जमीन, अर्थातच आपल्या सभोवतालचा निसर्ग हाच आपला खरा मित्र आहे. यामध्ये एकही पूर्णविराम म्हणजे विरामचिन्ह वापरलेली नाही आहेत. अशा प्रकारची ही वाक्य इथे आहेत. आता उत्तरामध्ये आपण पाहणार आहोत. बघा, अवतरण चिन्ह. मुलांनो, स्वल्पविराम. शाळेत तुम्हाला अनेक मित्र असतात, पूर्णविराम दिलाय. काळजी घेणारे, तुमची काळजी घेणारे, स्वल्पविराम. तुमचे आरोग्य जपणारे असे अनेक मित्र तुमच्या सभोवती आहेत, पूर्णविराम. कोण बरे आहेत हे मित्र? प्रश्नचिन्ह आहे. असा प्रश्न तुम्हाला निश्चितच पडेल, पूर्णविराम. आपल्याला फळे स्वल्पविराम, फुले स्वल्पविराम, सावली देणारे वृक्ष, आपल्याला पिण्यासाठी पाणी देणाऱ्या नद्या स्वल्पविराम, श्वसनासाठी ऑक्सिजन देणारी हवा स्वल्पविराम, आपण ज्यावर निवांतपणे राहतो अशी जमीन, अर्थातच आपल्या सभोवतालचा निसर्ग हाच आपला खरा मित्र आहे. म्हणजे काही ठिकाणी विसर्ग वापरलेत, काही पूर्णविराम अवतरण चिन्ह पूर्ण केलेलं आहे. अशा पद्धतीने आपण हे वाक्य, हा परिच्छेद पुन्हा लिहू शकतो. कवितेमध्ये आलेले यमक शब्द शोधायचे. घर, स्वर, मेळ, खेळ, छान, भान, लळा, मन, कोवळा. विरुद्धार्थी शब्द सुंदर, कुरूप, हवी हवीशी, नकोशी,
सुख दुःख. खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. मेळ असणे, एकत्र असणे. चाळीत सर्व भाषिक लोक राहत असले तरी त्यांच्यात मेळ असलेला दिसून येतो. कुजबुजणे, हळू आवाजात बोलणे. पल्लवीने आंतरजातीय विवाह केल्याचे कळता सर्व नातेवाईक आपापसात कुजबूज लागली. आणि पुढे आहे, पुढील चित्र पहा, यामध्ये काय दिसत आहे ते सांगा व लिहा. कवितेचं नाव आहे शब्दांचे घर. कवितेचं नाव आहे शब्दांचे घर. तर आता ही कविता आपण गाणार आहोत, तुम्ही ऐकायची आहे. सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर. त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर. घरात होता काना मात्रा. घरात होता काना मात्रा. वेलांटीचा मेळ. घरात होता काना मात्रा. वेलांटीचा मेळ. एकोप्याने खेळायचे. एकोप्याने खेळायचे सगळे अक्षर खेळ. एकोप्याने खेळायचे सगळे अक्षर खेळ. विरामचिन्हाची होती सोबत वरचे वर. विरामचिन्हांची होती सोबत वरचे वर. सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. एखाद्याची धुसफूस सुद्धा. एखाद्याची धुसफूस सुद्धा हवी हवीसी छान. एखाद्याची धुसफूस सुद्धा हवी हवीसी छान. प्रत्येकाला अर्थ वेगळा सुखदुःखाचे भान. प्रत्येकाला अर्थ वेगळा सुखदुःखाचे भान. मधले अंतर कुरवाळाया. मधले अंतर कुरवाळाया. मधले अंतर कुरवाळाया रेघांचे छप्पर. मधले अंतर कुरवाळाया रेघांचे छप्पर. सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. कानोकानी कुजबुजताना. कानोकानी कुजबुजताना अंकुर मन कोवळा. अंकुर मन कोवळा. कानोकानी कुजबुजताना अंकुर मन कोवळा. कानोकानी कुजबुजताना अंकुर मन कोवळा. वाट मोकळी होऊन लागे. वाट मोकळी होऊन लागे कवितेचाही लळा. वाट मोकळी होऊन लागे कवितेचाही लळा. अवतीभोवती झिरपत राहे. अवतीभोवती झिरपत राही गाणे काळीज भर. अवतीभोवती झिरपत राही गाणे काळीज भर. सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. 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 या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत. आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया
आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायचे आहेत. धन्यवाद.